नमस्कार. शुभ विवाह या मालिकेच्या एपिसोडमधील आजच्या भागामध्ये आपण बघूया. तर इथे आता हळद लावत असताना माधव काका आधी भानुशालीला हळद लावतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती अजिबातच काही भाव नसतात. त्यांना आनंदसुद्धा झालेला नसतो. त्यानंतर इथे माधव काका जेव्हा आकाशला हळद लावायला येतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे हाव पूर्णपणे बदलून जातात आणि ते आकाशकडे बघून भावुक तर झालेलेच असतात, पण त्याच्याकडे बघून स्माईलसुद्धा करतात. तेव्हा हा फरक आता भूमीलासुद्धा जाणवतो. भूमीलासुद्धा वाटत असतं की बाबा ॲडव्होकेट भानुशाली बरोबर मी लग्न करते म्हणून अजिबात खुश नाही आहेत. त्यांना आकाशसारखा जावई हवा होता. तर इकडे आता मानसी, पौर्णिमा, रागिनी जेवढे उरलेले असतात तेवढे आकाश आणि ते भानुशालीला हळद लावून मोकळे होतात. मग आता उष्टी हळद वेदांगी आणि भूमीला लावायची असते. त्यामुळे रागिनी म्हणते, चला गं मुलींनो, आता उष्टी हळद घेऊन इथे त्या मुलींना लावायची आहे. आजी म्हणत असतात, एकदा का मुलाची उष्टी हळद मुलीला लागली की मुलगी ही तनाने मनाने ही मुलाची होत असते. तेव्हा ही उष्टी हळद लावली जाते. तेव्हा माणसे आता आकाशची उष्टी हळद घ्यायला जाणार. पौर्णिमा म्हणते, मी आहे ना, मी घेते. तेव्हा इकडे आता आकाशची उष्टी हळद ही वेदांगीला आणि भानुशालीची उष्टी हळद ही भूमीला लागणार असते. तेव्हा इथे आकाशला फार वाईट वाटतं. आकाश म्हणत असतो की आई योगेश्वरी, काही झालं तरी माझी उष्टी हळद ही माझ्या भूमीलाच लागायला हवी आहे. काहीतरी चमत्कार करा, माझी हळद ही माझ्या भूमीलाच लागायला हवी आहे. तेव्हा इथे आता आकाशने मनापासून आता आई योगेश्वरीला हाक मारलेली असते. तेवढ्यातच तिथे अथर्व आणि प्रशांत दोघंजण येतात. ते सुद्धा ढोल बडवत. तिथे आल्यानंतर पौर्णिमा घाबरते आणि तिच्या हातातून हळदीची वाटी खाली पडते. तेव्हा त्यातली सगळी हळद ही भूमीच्या जाऊन चेहऱ्यावरती उडते. तेव्हा इथे आता आई योगेश्वरीने आकाशचं ऐकलेलं असतं आणि हे सगळं घडवून आणलेलं असतं. तर इथे हळदीची वाटी आता खाली पडल्यामुळे आता सगळी हळद ही आकाशच्या नावाची असते, ही भूमीच्या चेहऱ्याला लागते. तेव्हा इथे अथर्व आणि प्रशांत दोघंजणं जोरात ढोल बडवत असतात आणि नाचतसुद्धा असतात. तेव्हा भानुशालीला खूप जास्त राग येतो. भानुशाली येतो आणि म्हणतो, अरे गप्प बसा, काय चाललंय हे तुमचं? कळत नाही का काय करताय ते? पोरकटपणा नुसता. तेव्हा वेदांगी म्हणते, नाहीतर काय, काय रे तुम्हाला कळत नाही का? कशासाठी आलात तुम्ही इथे? आणि पौर्णिमा, तुला नीट नाही का गं हळदीची वाटी पकडता आली? आता हे काय झालं? आकाशची उष्टी हळद भूमीला लागली, कळतंय का तुम्हाला? आता मी कुणाची उष्टी हळद लावायची आहे? तर इथे प्रशांत आता म्हणत असतो, पण आम्हाला खरंच माहिती नव्हतं की असं काहीतरी घडेल. कार्यक्रमामध्ये रंगत यावी म्हणून आम्ही ढोल घेऊन आलो होतो ना. तेव्हा इथे भानुशाली म्हणतो, कसली रंगत आणली तुम्ही? सगळं बेरंग करून टाकलं इथे, कळतंय का? तेव्हा रागिनी म्हणत असते, अहो तुम्ही शांत व्हा जरा. मुलांनी काय हे सगळं मुद्दामून केलेलं नाही आहे. आणि ते म्हणतायत ना की आम्ही हे सगळं रंगत आणण्यासाठी केलं होतं. आणि पौर्णिमेच्या हातून सुद्धा चुकूनच ती वाटी खाली पडली. एक काम कर, ती सगळी हळद भर बरं वाटीमध्ये आणि ती हळद वेदांगीच्या अंगाला लावून घ्या. ती हळद आकाशच्या नावाची आहे आणि दुसऱ्या बाऊलमधली जी हळद आहे ना, ती भानुशालींची आहे, ती भूमीला लावा. तेव्हा इथे भानुशाली म्हणत असतो की बास झाली आता ही सारवासारव. आता एकसुद्धा कार्यक्रम इथे होणार नाही आहे. माझ्या नावाची हळद ही भूमीला लागायला हवी होती, तर एका परपुरुषाची हळद भूमीला लागलेली आहे आणि ते मी अजिबात सहन करणार नाही आहे. आणि हे तर अजिबातच चांगलं झालेलं नाही आहे. आता बास झालं. आता मी अजून इथे 1 मिनिटंसुद्धा थांबणार नाही. आता इथे एकसुद्धा विधी होणार नाही आमचा लग्नाचा. झाले तेवढे पुरे झाले. आता सगळे विधी लग्नाचे भूमीच्या घरी होतील, इथे अजिबात नाही होणार. तेव्हा रागिनी म्हणत असते, अहो असं काय करते भानुशाली? रागाच्या भरात कुठलाही निर्णय घेऊ नका. तेव्हा इकडे भानुशाली आता भूमीला घेऊन जात असताना आता इथे भूमी मध्येच थांबते. तेव्हा मागे वळून सगळेजण बघतात, तर इथे आकाशने भूमीचा हात पकडलेला असतो. आकाश म्हणत असतो की भानुशाली, तुम्ही असं नाही करू शकत. तुम्हाला कळतंय का? इथे आता सगळी तयारी झालेली आहे ना आणि आपलं ठरलं आहे सगळं की इथे जर सगळे विधी होणार आहेत, तर तुम्ही का आता एवढी घाई करताय? तेव्हा इकडे भानुशाली म्हणत असतो, मला जे हवं आहे तेच मी करेन, कळतंय का? आणि तू कुठल्या अधिकाराने माझ्या बायकोचा हात पकडलायस? आत्ताच्या आता भूमीचा हात सोड. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की तुम्हाला चांगलंच माहिती आहे कुठल्या अधिकाराने मी हात पकडलाय ते. तेव्हा आकाश म्हणतो, नाही कसं आहे ना, तुमची बायको ते आता होणार आहे, पण ती आधीपासून माझी मैत्रीण आहे, त्याच्यामुळे मैत्रिणीचा हात तर मी पकडूच शकतो ना. तेव्हा इथे आता भानुशाली म्हणत असतो की काही बोललास ना तरीसुद्धा इथे मी थांबणार नाही आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, अहो भानुशाली असं काय करताय? हे बघा इथे सगळी लग्नाची तयारी ऑलरेडी झाली आहे. तुम्हाला तिथे शून्यातून परत सगळी तयारी करावी लागेल. तेव्हा इथे आता ॲडव्होकेट भानुशाली म्हणत असतो की मी सुद्धा यशोधन भानुशाली आहे. शून्यातून सगळे एकाच दिवसात तयारी करेन, कळलं तुम्हाला? पण आता माझ्या लग्नाचा आणि भूमीच्या लग्नाचा एकसुद्धा विधी इथे होणार नाही आहे. मला ते पटणारच नाही आहे. तेव्हा इथे आता भानुशाली म्हणत असतो की उष्टी हळदी माझ्या नावाची लागायला हवी होती, तिथे तुझ्या नावाची लागली, कळतंय तुला? छोटी गोष्ट
नाही आहे ही. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, हे बघा भानुशाली, असा अकाम तांडव करू नका. असं हळदीच्या अंगाने कोणी बाहेर जातं का? अहो काही बाधेल ना तुम्हाला. तेव्हा इथे भानुशाली म्हणत असतो की इथे जे काही घडतंय ना आतापर्यंत सगळं अपशकुनच आहे. याच्यापेक्षा काय अपशकुन घडणार आहे? आणि भूमीला काहीतरी वेगळंच बाधते हे सुद्धा मला कळते. त्याच्यामुळे आता एकसुद्धा विधी इथे होणार नाही आहे. माझं आणि भूमीचं लग्न त्यांच्या घरी होणार आणि मी तिथेच घेऊन जातोय तिला. भूमी माझी बायको आहे आणि मला जे हवंय तसंच होईल, कळते तुम्हाला? तेव्हा इथे माधव काका म्हणतात, भानुशाली असं काय करताय? अहो आजींच्या वयीचा तरी जरा मान ठेवा आणि त्या काय बोलतायत ते ऐका. जर इथे सगळे विधी करायचे आहेत तर इथेच होतील. भानुशाली म्हणतात की मला आजींचा खूपच जास्त मान आहे, मी त्यांची खूप जास्त इज्जत रिस्पेक्ट करतो, पण आता इथे माझीसुद्धा सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही? मी इथे आता भूमीला 1 मिनटंसुद्धा थांबू देणार नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भानुशाली हे बघा मी शेवटचं सांगतोय, भूमीच्या मताचा विचार करा. तेव्हा इथे भूमी गप्पच बसलेली असते, ती आकाशकडे बघत राहते. तेव्हा भानुशाली म्हणत असतात की जे मला हवं आहे तेच भूमीला हवं आहे, ती माझी होणारी बायको आहे. नवऱ्याचा ज्याच्यामध्ये आनंद आहे ती तेच करणार, कळते तुला? तेव्हा इथे आता भानुशाली आकाशचा हात सोडायला लावतो आणि भूमीच्या हाताला लगेचच तो बाजूला करतो. तेव्हा इथे आता ओढताना तो भूमीला घेऊन जात असताना वेदांगीला खूपच जास्त आनंद झालेला असतो. तेव्हा भूमी मागे वळून आकाशकडे बघत असते, कारण तिला त्याला सोडून आता कुठेही जायचं नसतं आणि भूमीच्या डोळ्यामध्ये हे सगळं आकाशला दिसत असतं. तेव्हा आकाश म्हणतो की भूमीच्या डोळ्यामध्ये मला आता वेगळीच तगमग दिसलेली आहे. आता शेवटचा घाव घालायची वेळ आलेली आहे. काही झालं भूमी तरी तू माझीच आहेस आणि हे एकदा नाही किती वेळा तरी आता सिद्ध झालेलं आहे, उघडकीस आलेलं आहे. तेव्हा इथे आकाश आजी सगळेजण बसलेले असतात. आजी म्हणत असतात, आकाश आता काय करायचं रे? भूमीच्या समोर तुझं लग्न होईल आणि मग भूमी इन्सिक्युअर होईल, तेव्हा ती तुझ्याबद्दलच्या प्रेमाची कबुली देईल असं आपलं ठरलं होतं. पण आता जर भूमी तुझ्या समोरच नसेल तर ती तुला कसं काय बघणार आणि तिच्या मनामध्ये इन्सिक्युरिटी कशी काय येणार आहे? तेव्हा आकाश म्हणतो की आजी मी सगळा प्लॅन आधीच केला होता, म्हणजे वाईटात वाईट अजून काय होऊ शकतं इतका मी विचार केला होता आणि तसे मी प्लॅन तयार केले होते. तेव्हा या प्लॅनमध्ये आता मला प्रशांत मदत करेल. तेव्हा आकाश त्याला म्हणतो की प्रशांत बस इथे आणि आता मी तुला जे काही सांगतोय ना तसंच कर. तर इकडे आता आकाशने सगळा प्लॅन आता प्रशांतला समजावून सांगितलेला असतो. तर इथे भूमी उभी असते. तेव्हा तिला आकाशचे फोटो मोबाईलवरती येतात. तेव्हा भूमी ते फोटो बघते आणि खूप खुश होते. भूमी म्हणत असते की मला असं सतत का वाटत होतं की हळद ही माझी आणि भानुशालींची नाही तर माझी आणि आकाशचीच होती आहे. मला सतत त्याच्याकडे बघून असंच वाटत होतं. तेव्हा इथे प्रशांत येतो आणि म्हणतो, ताई ये ना लवकर, हे बघ आकाशने वेदांगीसाठी एक सरप्राईज प्लॅन केला आहे, तू सुद्धा बघ ना. तेव्हा इकडे आता भूमीला तो बसवतो आणि मोबाईलवरती सगळं तिला दाखवत असतो. तेव्हा इथे आकाशने वेदांगीसाठी खूप छान असं प्लॅन केलेलं असतं, ते म्हणजे सगळेजण बसलेले असतात. तेव्हा आकाश आणि वेदांगी आता चेअरवरती बसलेले असतात, कारण दिवस त्यांचा असतो. आकाश आता वेदांगीसाठी खूप सुंदर आणि रोमॅन्टिक असं गाणंसुद्धा गाणार असतो. स्वतः गिटार वाजवून स्वतःच्या हाताने वेदांगीच्या केसांमध्ये आता आकाश गजरासुद्धा माळतो आणि तिच्यासाठी खूप सुंदर असं रोमॅन्टिक गाणंसुद्धा गातो. तेव्हा इथे वेदांगी खूपच जास्त खुश होते. भूमी आता थोडी इथे जेलस होत असते, कारण एवढं सुंदर गाणं आकाश वेदांगीसाठी गात होता आणि तिच्या केसांमध्ये गजरासुद्धा माळतो, तिचे हात आपल्या हातामध्ये घेतो. हे सगळं आता भूमी जेव्हा बघत असते तेव्हा ती म्हणत असते की आकाश वेदांगीसाठी खरंच हे सगळं करतोय का? मग माझ्यासाठी तो करत होता ते सगळं काय होतं? तर इकडे आता आकाशच्या हातावरती भूमीला स्वतःचं नाव दिसतं. ती म्हणते की आकाशच्या हातावरती माझं नाव. तेव्हा इथे प्रशांत म्हणत असतो, अगं ताई, तेव्हा आकाशने स्वतःच्या हातावरती वेदांगी असं नाव लिहिलंय. तेव्हा वेदांगी नाव वाचल्यानंतर भूमीला खूप राग येतो. ती म्हणत असते की आकाशने वेदांगीचं नाव आपल्या हातावरती लिहिलंय, त्याला वेदांगीबद्दल जर एवढं काही वाटत नाही तर मग तिचं नाव वगैरे का हातावरती लिहिलंय, असं भूमी म्हणते. तेव्हा इकडे आता लगेचच वेदांगी आकाशला मिठी मारते. ते आता इथे भूमीला काही बघवत नाही. तेव्हा सगळेजण शिट्ट्या वगैरे वाजवतात. तेव्हा इथे लगेचच भूमी उठते आणि आपल्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा ती खूप जास्त जेलस झालेली असते. तेव्हा प्रशांतला खूपच जास्त आनंद होतो. त्यांचा प्लॅन आता वर्क करत असतो. त्यानंतर इथे सगळेजण खूपच जास्त खुश असतात. वेदांगी आपल्या मनामध्ये म्हणत असते की वेदांगी, हे सगळं आकाशने तुझ्यासाठी नाही
तर भूमीसाठी केले, तिला जेलस करण्यासाठी केले. तर इकडे भूमी आता लग्नासाठी खूप सुंदर आणि छान दिसत असते, छान तयार झालेली असते. पण ती म्हणत असते की मला एवढं अस्वस्थ का होतं आहे, मला एवढं कसं तरीच का होतं आहे, मला खूपच जास्त त्रास व्हायला लागला आहे. तेव्हा इकडे नीलू येते आणि म्हणत असते, काय गं भूमी, काय झालं, एवढी का मला अस्वस्थ दिसतेस? तेव्हा नीलू म्हणते, हे बघ, लग्नाच्या आधी प्रत्येक मुलगी अशी अस्वस्थच असते. मी पण नाही का माझ्या लग्नाच्या वेळी खूपच जास्त घाबरले होते आणि एकदा का लग्न झालं की सगळं काही नीट होईल. हे बघ, भानुशाली यांनी मंगळसूत्र पाठवले, 5 तोळ्याचं मंगळसूत्र आहे, कळतंय का? आता बघ, 1 तोळं म्हणजे 75,000, हो की नाही? मग आता एवढं 5 तोळ्याचं म्हणजे झालं किती? एवढं मोठं मंगळसूत्र घालून मिरवशील तू? भानुशालीने तुला दाखवायला सांगितले, विचारले आवडले की नाही ते सांगा. तर आता तूच बघ ना, आवडले ना तुला? तेव्हा नीलू म्हणते, मी पण काय विचारते, एवढं 5 तोळ्याचं मंगळसूत्र तुला आवडणार नाही का? मंगळसूत्र पण छान आहे आणि मुलगासुद्धा छान आहे ज्याच्याबरोबर तू लग्न करणार आहेस. नशीबच तुझं आता उघडलं. तेव्हा इकडे लगेचच भूमी आता तयार होत असते आणि तेवढ्यातच तिथे येते मानसी. मानसीला बघितल्यानंतर भूमी म्हणते, मनू, तू इथे काय करतेस? तेव्हा इथे मनू म्हणते, मी बघायला आली आहे, माझ्या बहिणीचं लग्न आहे, तर तिच्या चेहऱ्यावरती ग्लो वगैरे आला की नाही. पण काय गं ताई, मला तर चेहऱ्यावरती ग्लो अजिबातच दिसत नाही आहे. जरा बघ आरशामध्ये, तुला दिसतोय का तुझ्या चेहऱ्यावरती ग्लो? तेव्हा इकडे मानसी म्हणते की ताई, तुला का कळत नाही आहे? जर हे सगळं बाबांना कळतं आहे, जर प्रशांतला कळतं आहे, मला कळतं आहे की तुझं लग्न भानुशालीबरोबर व्हायला नको आहे, आकाश जिजू जर तुला आवडतात तर त्यांच्याबरोबरच तुझं लग्न व्हायला हवं आहे ना, मग का तू त्या भानुशालीबरोबर लग्न करतेस? तेव्हा इथे तुला कळत नाही का, असं सुद्धा मानसी म्हणते. भूमी म्हणत असते, जाऊ दे ना, तू घरी जा बरं, तुझी गरज लागेल. आणि तू इथे काय करतेस? घरी खूप कामं असतील ना, रागिनी मॅडम आणि आजी तुझी वाट बघत असतील, जा तू घरी जा. तेव्हा मनू म्हणत असते, अगं ताई, मी सुद्धा घरच्या कामासाठीच बाहेर पडले होते. आकाश भाऊजींनी मला हे मंगळसूत्र आणायला सांगितलं होतं, बघ नाही मंगळसूत्र छान आहे ना? तेव्हा भूमी म्हणते, खूपच छान आहे गं मंगळसूत्र, किती नाजूक आणि किती सुंदर. तेव्हा मानसी म्हणते, तुला आवडलं का? भूमी म्हणते, खूप आवडलं मला. तेव्हा मानसी म्हणत असते, हे मंगळसूत्र भाऊजींनी वेदांगीसाठी बनवले. तेव्हा भूमीला खूप राग येतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आता भूमीचं लग्न हे भानुशाली बरोबर, तर आकाशचं लग्न वेदांगी बरोबर होत असतं. तेव्हा इकडे विधी सगळे पूर्ण होत असतात. तेव्हा मनू म्हणत असते की भाऊजी थांबवा हे सगळं. तेव्हा आकाश म्हणतो की मानसी, आता जेव्हा भूमी इथे येईल ना, तेव्हाच हे लग्न थांबेल. तेव्हा इथे आकाश आता वेदांगीबरोबर लग्न करत असतो. तेव्हा भूमी आपल्या हातातला हार आता तिथेच टाकते आणि धावत पळत ते आकाशकडे येते. तर इथे आकाश वेदांगीच्या गळ्यामध्ये हार घालायला जाणारच असतो. तेवढ्यातच भूमी म्हणते, आकाश थांब, थांबव हे लग्न, नको करूस. तेव्हा आकाशला खूप जास्त आनंद होतो.